भूमिका चिर्ले संघाने टॉस जिंकला. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित केला टीम सचिन स्मृती जासई संघाला. चला सामन्याला सुरुवात करू. अद्याप बरेचसे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. सुरुवातीचा टर्न अटेंड केला आपण, आता दुसऱ्या टर्नला आपण सुरुवात करूया. अनिकेत मोकल आणि त्याच्या समोर किरण पवार. पहिला बॉल. ओ चेंज ऑफ पेस. पहिल्या बॉल मध्ये हलक्यासा गतीमध्ये परिवर्तन. हे कौशल्य अनिकेतकडे नेहमी पाहायला मिळतं. सुरुवातीलाच उल्लेख केला की अनिकेत फार चतुर चपलाई खेळाडू आहे. त्याच्याकडे ते टॅलेंट सातत्याने राहतं. परंतु समोर स्टायलिश अँड डेंजरस बॅट्समन किरण पवार. आणखीन एक वेगवान बॉल. आता डॉट बॉल खेळणं घातक आहे, कारण मॅच आहे फक्त 18 बॉलची आणि त्यामध्ये सुरुवातीचे 2 बॉल डॉट आलेत. अनिकेत मोकल चांगली गोलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये देखील सुनीलच्या अनिकेतनं चांगली बॉलिंग केली. 10 धावा दिल्या, विश्वजितला बाद केलं आणि या मॅच मध्ये समोर आहे किरण पवार. त्याला देखील आतापर्यंत शांत ठेवलंय. 2 बॉल मध्ये कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. बिग बॅटल. दोन्ही पनवेल तालुक्यातील खेळाडू आहेत आणि एकमेकांच्या विरोधात आता समोर उभे ठाकलेत. चेंज ऑफ पेस. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. अनिकेतचं कौतुक तर व्हायला हवं. स्टंपच्या मागून करंट देखील कौतुक करतोय. त्याला ठाऊक आहे लाईन आतापर्यंत अगदी योग्य रीतीनं अनिकेतनं टाकले. 3 बॉल मध्ये कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. मगाशी बलाढ्य विश्वजित ठाकूर, केतन मात्रे सारख्या दिग्गज टीमला करण मडवीच्या टीमनं पराभूत केलं. त्यामुळे या टीमकडे सर्वांचं आता लक्ष आहे. चौथा बॉल. फटका फसलाय. कॅच साठी अपील जरूर केली, परंतु पंच इंटरेस्टिंग नाहीयेत. 4 बॉल डॉट. आज करण मडवी एका टीम मध्ये खेळतात. उद्या चिर्ल्याच्या करण मडवीला गावठांच्या टीम मध्ये खेळायचं. फिर हेरा फेरी. 4 बॉल मध्ये कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. हलकासा पाऊस, परंतु धावांची गरज आहे. जासई टीम. नेक्स्ट बॉल. ओ वेगवान बॉल. अनिकेतची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या उद्या प्रेक्षकांनो. पावसाली रब्बर बॉल. समोर किरण पवार सारखा विस्फोटक खेळाडू आणि त्याला 5 बॉल संलग्न डॉट टाकलेत. चांगली कामगिरी. अनिकेत आपल्या नावाची छाप सोडत असताना किरण पवार पूर्णपणे खेळपट्टीवरती स्तब्ध राहिलाय. 5 बॉल डॉट आलेत. बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 6 बॉल डॉट. एक्स्ट्रा एक रन आपण ऍड जरूर करू, परंतु या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक. व्हेरी गुड बॉलिंग. अनिकेत मोकल, मॅन फ्रॉम साई. आयकॉन खेळाडू टीम मध्ये घेतल्यानंतर प्रदर्शन कसं करावं याचं उदाहरण देत असताना मेडन षटक. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. 18 बॉलची मॅच, त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव. स्ट्राईक वरती तरी देखील आता किरण 5 बॉल मध्ये एकही धाव नाहीये. 6व्या बॉल वरती देखील बॅटला बॉल लागला नाहीये, पण तो स्ट्राईक पुन्हा एकदा त्याच्याकडे गेले. मागील मॅच मध्ये देखील साईशने चांगला परफॉर्मन्स दिला. षटक क्रमांक 2 शुभम येतात. दुसऱ्या षटकामध्ये शुभम येताना पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी अनिकेतनं मेडन षटक फेकलं या स्पर्धेमध्ये. साई गावातील देखील समर्थक त्याचे आले. त्याचे पाठीराखे अनिकेतला चेअर्स करण्यासाठी, अनिकेतला सपोर्ट देण्यासाठी. त्याचबरोबर अनिकेतचा देखील फॅन वर्ग तेवढाच मोठा. बऱ्याच वेळा अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये अनिकेतचे चाहते त्याच्यासमोर फोटो काढण्यासाठी जात असतात. त्यामुळे ही ओळख अनिकेतनं मिळवली क्रिकेटमध्ये. आता मात्र किरणच्या बॅटमधून धाव. तो बॉल देखील अनिकेतकडे. या मॅच मध्ये बरंच काही अनिकेतकडे चाललंय. मगाशी 6 बॉल डॉट त्यानं फेकले. हा थ्रो देखील अनिकेतचा डायरेक्टली करंटच्या हातामध्ये. रन्स मिळेल फक्त 1. एका बॉल नंतर संघाची धाव संख्या झाली 2 धावा. प्रेक्षकांना आपण सांगूया 3 ओव्हरची मॅच आहे. मगाशी 4 षटकांचा सामना ते खेळले. आता 3 षटकांची मॅच आहे, त्यामुळे 3 ओव्हर मध्ये कमीत कमी 30-40 ह्या व्हायला हव्या. प्रेक्षक देखील हेच सांगत असतात जेव्हा ते मॅच पाहण्यासाठी येतात. त्यांना हेच अपेक्षा असते की 3 ओव्हर मध्ये कमीत कमी 30 तर बनल्या तर मॅच मध्ये मजा येईल. इथून 35-40 धावा, कारण समोर 2 करण मडवी, अनिकेत. चांगली बॅटिंग आहे, त्यामुळे धावा काढणं तेवढ्याच गरजेच्या आहेत. प्रथम स्ट्राईक कडे साईश मात्रे, समोर शुभम. संघाची धावसंख्या बिनबाद 2. किरण पवार नॉट स्ट्राईक एंड कडे. स्ट्राईक वरती प्रथमच साईश आला.
ओ लागले बॅटचे एज. करण एन्जॉय करत असताना स्टंपच्या मागे महत्वाचा अडथळा दूर केलाय. साईश मात्रे भोपला शून्यावरती बाद. खडतर प्रवास सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. टीम जासईचं नवीन खेळाडू आयकॉन मयूर वाघमारे, मॅन फ्रॉम देवत पनवेल. हा देखील तेवढाच चाणाक्ष असा बॅट्समन. तो देवत म्हटलं तर मयूरची ओळख आहे गोलंदाजी. तो बॅट्समन निराश केले, त्यामुळे आता मयूरला धावा काढाव्या लागतील. दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला बॉलिंग करायचे, यासाठी तुम्हाला सुरुवातीला धावा या काढणं फार गरजेचे आहेत. शुभमचं देखील कौतुक करूया, त्यानं साईशला बाद केलंय. धाव फलकावरती धावा 2. मग असे मोठं टार्गेट सहजरित्या 3 ओव्हरमध्ये दिगोडेच्या विरोधात चेस केलं. या मॅच मध्ये धावांसाठी संघर्ष करण्यासाठी भाग पाडलाय. मिड विकेटला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे देखील पोहोचलाय. रन्स मिळेल फक्त 1. पण सिंगल डबल न तेवढा फरक पडणार नाहीये. एका धावेनं संघाची धावसंख्या 3 या धावसंख्येवरती. मॅच क्रमांक पहिली चालू आहे दुसऱ्या फेरीमधील. त्याच्यानंतर पुढच्या मॅच साठी देखील टॉस साठी या बीसीसी भेंडकल आणि मायरा 11 कलंबुसरे. चला कॅप्टन, एकीकडे रोमेश आणि पिंट्या. आता आपल्याला टॉस साठी यावं लागेल, कारण पहिली मॅच सुरू झाली. काही बॉल शिल्लक आहेत. पहिल्या इनिंग नंतर आपण टॉस करू. पुढचा बॉल. ओ किरणला खेळपट्टीवरती खेळू देत नाहीये. गोलंदाजांची दमदार कामगिरी, गोलंदाजांचं वर्चस्व, गोलंदाजांची दादागिरी क्रीडांगणामध्ये तुम्ही पाहताय. 7 चेंडू किरण पवार निर्धाव खेळलाय. त्याच्या बॅट मधून रन्स आल्या नाहीयेत. थोडेसे नाखुश आहेत त्याचे चाहते, समर्थक थोडेसे नाराज, कारण आज अपेक्षा फार आहेत किरण कडून. त्या अपेक्षा तो पूर्ण करू शकला नाहीये. कितपत शांत ठेवतील किरणला. चला मिड विकेट मध्ये पुन्हा एकदा लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहे. शॉर्ट मिड विकेटला कुणालनं बॉल फील्ड केलाय. रन्स मिळते फक्त 1. संघाची धावसंख्या एका धावेनं 4 वरती जाऊन पोहोचेल. ओव्हर मधील शेवटचा बॉल राहिलाय. भूमिका स्पोर्ट चिरले टीम मध्ये आज गावठाण टीम कडून करण खेळतोय. मग त्याचे सपोर्टर देखील तिथे, त्याचे चाहते देखील मागच्या दिशेने आहेत. तिथे आकाश टकले, दयानंद असतील, सुनील जी असतील, सर्व त्यांची टीम आज करणला सपोर्ट करते. आणि आज चांगला परफॉर्मन्स देखील. आणखीन एक झटका. मयूर वाघमारे बॅक टू द गाउट. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा फक्त 4. चला पुढची मॅच टॉस साठी या. टीम मायरा 11 कलंबुसरे आणि त्यांच्या विरोधात बीसीसी बेंडकल. लगेच आपण जॉईंट व्हा कॅप्टन. 2 ओव्हर मध्ये फक्त 4 धावा. साईश, तदनंतर किरण पवार, मयूर वाघमारे सारखे बॅट्समन असताना 2 षटकांमध्ये सुनीलजी फक्त 4 आहेत. म्हणजे गोलंदाजी किती टॉप क्वालिटीची केली. हा देखील फटका तेवढा स्ट्रॉंग नाहीये, त्यामुळे स्ट्राईक नाहीये दिली किरणनं. आता जे काही बॉल राहिले ते स्वतः खेळायचे आहेत आणि त्यामध्ये आक्रमण. आता विश्वास एवढा वाढलाय तर आक्रमण तर व्हायला हवं. पुन्हा एकदा पावसाच्या सरी आणि या मुसळधार पावसामध्ये क्रिकेटचा आनंद, थंडगार वातावरण. वेगवान बॉल, लाईन पाहावी लागेल. इट्स अ वाईट बॉल. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. रन्स 1 मिळेल. एका धावेनं संघाची धावसंख्या 5 धावा. एक सुंदरसं चित्र तुम्ही क्रीडांगणामध्ये पाहताय, जिथे प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर जिथे जागा मिळेल तिथे उभे राहिलेत. छत्री, रेनकोट घालून मॅच पाहतायत. दुसरीकडे खेळाडू अगदी ओळे चिंबवून मॅचचा, क्रिकेटवरती असणारं त्यांचं प्रेम. किरणच्या बॅट मधून धावा येत नाहीयेत. हा देखील फटका फसला. कुणालने चपलाई दाखवली. आता किरणला स्ट्राईक द्यायची नाही. हा प्रयत्न. फक्त 1च धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या 6 धावा.
जेव्हा तुम्ही संघ तुमचा रिलीज करता मैदानामध्ये, जेव्हा स्पर्धेसाठी खेळण्यासाठी संघ तुमचा चॉईस करत असता, तुम्हाला 2 आयकॉन घ्यायचे असतात, तेव्हा फार विचार करावा लागतो कॅप्टनला की कुठल्या खेळाडूंना घ्यावं, कोण ऑलराऊंडरची भूमिका साकारेल, कुठला खेळाडू बॅटिंग करू शकतोय, या गोष्टी कॅप्टनच्या डोक्यामध्ये नेहमीच राहतात. आज आम्ही कौतुक करू भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमचं, त्यांनी ऑलराऊंडर अनिकेतची टीम मध्ये जागा फिक्स केली. परफेक्ट ऑलराऊंडर, कधी कधी तो बॉलिंग चांगली करेल, वेळ आली तर तो बॅटिंग देखील चांगली करू शकतो, हे करणला ठाऊक होतं. आता दुसरीकडे आपल्या जवळचा सितारा चमचमणार आहे, त्याला आपल्या टीम मध्ये का घेऊ नये, तर करणला त्याने जागा दिली आणि एक चांगला संघ त्याने बांधून ठेवलाय. पा किती दबाव वाढलाय, किती अडचणी, फलंदाज पूर्णपणे शांत, जसा पाऊस देखील आता शांत झालाय. तिसरं षटक आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये एकही चौकार षटकार आला नाहीये. धाव फलकावरती धावा देखील सिंगल डिजिट मध्ये आहेत, त्या देखील डबल डिजिट मध्ये प्रवेश करू शकल्या नाहीत. त्याचं कारण आहे किरणने केलेले डॉट बॉल, बराचसा प्रेशर. नेक्स्ट बॉल, चला वाईटच्या एक्स्ट्रा धावेनं मदत करतोय या इथून डायरेक्ट हिट करणने टिपलाय आणि किरणला पाठवलंय मैदानातून बाहेर. चला टॉस साठी या कॅप्टन पिंट्या नाईक, कळंबुसरे टीमचे कॅप्टन, बीसीसी बेंडकल टीम कर्णधार येताना पाहायला मिळतात. चला आता कळंबुसरे टीम कॅप्टन लवकरात लवकर पाठवा. 3 षटकांची मॅच आहे, स्पर्धा आम्हाला देखील लवकर कव्हर करायची आहे. बॉलिंग आवडली असेल तिन्ही गोलंदाजांची तर एकदा टाळ्या होऊ द्या. चांगलं कमबॅक आतापर्यंत पूर्णपणे रोखून ठेवलंय भूमिका स्पोर्ट चिर्ले. इलाका हमारा और धमाका भी हमारा हे सांगत असताना गोलंदाजांची दहशत. मागील मॅच मध्ये या गोलंदाजांनी मार खाल्ला होता, अनिकेत वगळला तर सर्वांनी मार खाल्ला, परंतु त्याच्यानंतर बॅटिंग मध्ये काय बोलबाला केलाय करणनं. चला हा देखील बॉल डॉट, त्यामुळे विकेट किपर आणि गोलंदाजाचा खेळ चांगलाच रंगला या मॅच मध्ये. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय, धाव फलकावरती धावा आहेत फक्त आणि फक्त 7 धावा, 8 धाव संख्येचं आव्हान. 3 षटकांमध्ये 7 धावा, 8चं आव्हान. चला पुढच्या मॅच मध्ये हायस्कोर बद्दल चर्चा राहणार नाही, कारण फक्त 7 झाल्यात. 8चा विजय. चला मायरा 11 कळंबुसरे टीम आणि बीसीसी बेंडकल टॉस करू आपण. चला कॅप्टन आलेत. आठ धाव संख्येचं आव्हान आहे. टॉस करू. पुढची मॅच देखील 3 षटकांची. पिंट्या पुढच्या मॅच मध्ये 7 काढल्या तर 8ला बाय मिळेल. सर्वाधिक धावा काढणाऱ्या संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश आहे. टॉस करू आपण. मी टॉस करण्यासाठी विनंती करेल पुन्हा एकदा या स्पर्धेचे सर्व समाधान शेठ माली साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी मदत केली, निर्दोष गंगाराम घरत 1001 रुपया, हिराजी दिलीप हिराजी मडवी 501 रुपया, कविवर्य काशीनाथ मडवी 201 रुपया, प्रभाकर दिनकर मडवी 2000 रुपये, मधुकर दिनकर मडवी 3500 रुपये, योगेश दत्ताराम पाटील हॉटेल जय कालिका माता यांच्याकडून या स्पर्धेसाठी 3000 रुपये, त्यांचा देखील मनापासून आभार. चला मॅचला स्टार्ट करू. पुढील मॅचचा टॉस बेंडकल संघाने जिंकलाय. मॅच 3 षटकांची राहील. पहिला बॉल वाईट. चला आधीच धावा कमी, त्यामध्ये एक एक्स्ट्रा रन, फक्त 8चं आव्हान.
फक्त एक धाव फलकावरती खेळपट्टी पुन्हा एकदा ओलसर झाले, त्यामुळे गोलंदाजीची ताकद आता वाढू शकते. मागील सत्रामध्ये देखील हाच फायदा मिळाला करण मडवीच्या टीमला. भूमिका स्पोर्ट चिर्लिंग. मयूर वाघमारे पुढचा बॉल घेऊन राऊंड द विकेट्स ना. ओ लॉफ केलाय, फटका हवेमध्ये, बॉल स्टँड अँड डिलिव्हर. स्कोर इज लेवल. 7 धावा षटकार. एक धाव संख्येची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी फक्त एका धावेची आवश्यकता. आणखीन एक डॉट बॉल. षटकार नंतर निर्धाव चेंडू. एका धाव संख्येची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. चला प्रेक्षकांना देखील रिझल्ट बसत की इथून सामना सहजरित्या जिंकेल. मागच्या दिशेने बॉल चाललाय. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चला डॉट बॉल. मयूरचा पुढचा चेंडू. चला षटकाराने सामना जिंकलाय. वेल प्लेड करण मडवी अँड कॉंग्रॅच्युलेशन भूमिका स्पोर्ट चिर्लिंग. मनपूर्वक अभिनंदन. 13 धावा हा धाव संख्येचा इथे उच्चांक आहे. 13 धावा दुसऱ्या मॅच मध्ये. आता इथून जास्त धावा काढणाऱ्या संघाला आपण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश देऊ. पुढची मॅच बीसीसी बेंडकल आणि त्यांच्या विरोधात आपण पाहू शकताय मायरा 11 कलंबुसरे.